तर मित्रांनो, तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं होतं आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी रायगडला. त्यानंतर तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं होतं आपण आलतो नारळ घेण्यासाठी किराणा दुकानात. आपण नारळ घेतला नंतर नारळ घेऊन आपल्या सोबत पुढे काय झालं चला ते तुम्हाला सांगतोय या पार्ट 2 मध्ये. तर जय शिवराय भावनो, कशा तुम सगळे फॅमिली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण फायनली आता नारळ घेतला, नारळ घेऊन चाललोय डायरेक्ट आपण आता आपल्या गाडीपाशी. मित्रांनो, नारळ घेऊन आपण गाडीपाशी जाणारच होतो तेवढ्यात आपल्याला आठवलं की आपण प्रेस कराय कुर्ता टाकलाय तो पण आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे डायरेक्ट आलो मित्रांनो आपण आता प्रेसच्या दुकानात. इथनं म्हणलं आता चला पहिले कुर्ता घेऊन नंतर जाऊ गाडीकडं. मित्रांनो, मस्तपैकी प्रेसच्या दुकानात कुर्ता घेतला आणि चला म्हणलं आपण जाऊया डायरेक्ट गाडीकडं. ना आपण जसं मित्रांनो गाडीकडे आलो तसं आव्याने आपला कुर्ता बघितला आणि आव्या म्हणला माझे पण कपडे प्रेस करायचे राहिले. त्यामुळे आव्या पळत गेला डायरेक्ट मित्रांनो त्याचे कपडे प्रेस करायला टाकायसाठी. तर आपलं बघून करत होता म्हणून मी व्हिडिओ काढायला गेलो ना आव्याने मागं वळून बघितलं नाही. त्यामुळे डायरेक्ट आलो आपण जिथं येऊ कपडे प्रेस करायला टाकायला आलता त्या दुकानात. मित्रांनो फायनली ते कपड्यांचं आता सगळं उरकलं ना आता डायरेक्ट आलो आपण आता गाडीकडे. तर चला आता पहिले नारळ फोडून घेऊयात. नारळ फोडाय सगळी जमा झालो ना आपला फोनच अचानक काय झालं फोनला काय माहिती. नारळ फोडताना आपल्या फोनमध्ये क्लिप कॅप्चर झालीच नाही मित्रांनो. पोरं ट्रिपला जाणार म्हणल्यावर असल्या गोष्टी होणारच. त्यामुळे चला म्हणलं आता जाऊ द्या, झालं ते झालं, ते सगळं विसरून चला म्हणलं आता जाऊयात आपल्याला ज्या लोकेशनला जायचे त्या लोकेशनला. आता फायनल निघलो मित्रांनो आपण आता मायगाव सोडून डायरेक्ट रायगडच्या दिशेने. मायगाव सोडून थोडंसंच पुढे गेलो होतो आपल्या पोटात लगेच कावळे ओरडायला लागले. त्यामुळे जे गाडीत खायला होतं ते मस्तपैकी फोल्डर आणि चला म्हणलं खाव्यात. तर मित्र बघू शकता मित्रांनो फुल एक्साइटेड आहे. तर आपण पण फुल एक्साइटेड आहे राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी. मित्रांनो रायगडच्या दिशेने जायला तर निघलो होतं, आपल्याला काय रोड मॅप माहीत नव्हता. त्यामुळे आपण डायरेक्ट आता गुगल मॅप लावला आणि त्यानुसार चालत होतो. ना आपला विश्वा बघू शकता मित्रांनो आता कसला पेटतोय, कारण की त्याची गाडी आहे म्हटल्यावर त्याला टेन्शन येत. आता तुम्ही बघा ते व्हिडिओमध्ये पुढं. मित्रांनो कसा आहे पोरांचा धिंगाणा, ही तर सुरुवात आहे मित्रांनो. पिक्चर आणि तुम्हाला हळूहळू बघायला मिळणारच आहे. आणि तसला धिंगाणा करत होतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला काय पुढं बसायचं कंट्रोल झालं नाही. त्यामुळे मेजर म्हणलं तू पुढं बस, मी बसतो मागं बसून आता फुल धिंगाणा करणार. मग आपण मेजरला बसायला सांगितलं पुढच्या सीटवर. नाही त्यानंतर लागलो डायरेक्ट पुढच्या प्रवासाला. आपण येऊन थांबलो एका गावामध्ये, ज्या गावामध्ये एक मोठं देवाचं मंदिर आहे. आता ते नेमकं कुठलं मंदिर आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो पार्ट 3 मध्ये. तर पार्ट 3 बघायला विसरू नका. तर चला मित्रांनो आता आजच्या ब्लॉग साठी एवढं. मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा. ब्लॉग आवडून लाईक करा आणि पेजवर असेल तर फटाफट फॉलो करून घ्या आणि पार्ट 3 बघायला विसरू नका.